सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सीबीआय कडनं मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर। तब्बल 4 वर्ष 4 महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर। नागपूरच्या दंगेखोरांकडनं नुकसान भरपाई वसूल करणार। पैसे न दिल्यास आरोपींच्या संपत्तीचा लिलाव करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची दंगेखोरांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी। नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झाला नसल्याचं पोलीस आयुक्तांनीच आपल्याला सांगितलं। दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकर देशातच लपल्याचा पोलिसांचा अंदाज। पोलिसांकडनं कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस। उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे पक्षफुटीवेळी शांत बसलो। आदेश नसते तर राडे झाले असते। टू द पॉइंट मुलाखतीत अनिल परबांचा दावा। अनिल परबांनी कधी कुणाच्या कानशिलात तरी लगावली आहे का? नारायण राणेंचा प्रतिसवाल। जयंत पाटलांनी पुण्यात घेतली अजित पवारांची भेट। दोघांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा। 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवणार। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा नाशिक जिल्हा बँकेतला कारभारही वादात। संचालक पदाच्या काळात 182 कोटींची अनियमितता केल्याचा ठपका। 2 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश। आणि आरोग्य विभागातल्या वाहन घोटाळ्यात गोंधळात गोंधळ। नव्या ठेकेदारांच्या नावाखाली जुन्या ठेकेदारांचं उखळ पांढरं। अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं जुने ठेकेदार मालामाल।